तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी वागविला म्हणून कंठी वागविला म्हणून कंठी माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी वागविला म्हणू कंठी वागविला म्हणून कंठी घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव अवघा सकळ ही वाव अवघा सकळ ही वाव खरी दिला ठाव अवघा सकळ हे वाव अवघा सकळ हे वाव अवघा सकळ हे वाव तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही तुका म्हणे के ठाई केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी वागविला म्हणून कंठी वागविला म्हणून कंठी माझ्या उपकारासाठी वागविला म्हण म्हणून वागविला म्हण कंठी वागविला म्हण कंठी विठोबा माझी पार माझी विठोबार माझी जय जय विठोबार माझी जय विठोबार माझी हरी हरी विठोबार माझी
बोला बोला. न लगे मरावे न लगे मरावे मरावे लगे मरावे ना लगे मरावे मरावे न लगे मरावे मरावे न लगे मरावे मरावे न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठावर दिला देवे ऐसा ठावर दिला देवे देवे माझ्या उपकारासाठी काटे माझ्या उपकारासाठी ऐसा ठावर दिला देवे ऐसा ठावर दिला देवे देवे माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वाग्मिला मुनकंठी वागवेला वागवेला मुनकंठी वागवेला 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 मोनकंठे वागवेला 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 वाग
न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन उसरे चरणा सदाशिया उसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू न लगे मरावे आईसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा राहू दे रे आता बाळ आता वाटू नको आत्ता चालेल 12 वाजेपर्यंत नको वाटू नंतर वाट परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा भगवत कृपेने आपल्या जीवनामध्ये घडलेली जगद्विलक्षण क्रांती तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट करतात। विठ्ठल 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 अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण कल्याण पनवेल ठाणे रायगड झालं का या पूर्ण परिसरातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय संत वामनबाबा महाराज परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सावळाराम बाबा महाराज परमपूज्य परमश्रद्धेय संत वासुदेव महाराज या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या या पुण्यभूमीमध्ये श्री क्षेत्र बुरदुळ बरोबर या गावामध्ये या गावातील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं आणि संपूर्ण गावचा अत्यंत सक्षमपणे निर्विवादपणे गावचा कारभार पाहणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी स्वर्गीय आदरणीय अर्जुन सिधू पाटील यांच्या या वर्षश्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज
सेवेचं सौभाग्य मला लाभलेलं आहे या पाटील परिवाराच्या द्वारा. त्यांचे सुपुत्र आदरणीय बिंदास अर्जुन पाटील, आदरणीय महेशजी अर्जुन पाटील, आदरणीय संतोष पांडुरंग पाटील, आदरणीय सुखदेव भिवा पाटील, आदरणीय नितीन चिंतामण पाटील, आदरणीय निर्दोष शंकुनाथ पाटील, आदरणीय तकदीर बाळाराम पाटील, आदरणीय आशिषजी सावळाराम पाटील. बरोबर बरोबर झालं ना? बरोबर झाले. हे 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 एवढं पाठ करावं लागतं. या सर्व पाटील परिवाराच्या द्वारा पाटील परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, मित्र, त्यांच्या या उत्सवात सहभागी होण्याकरता आलेले सर्व वैष्णव, या सर्वांच्या प्रेमातून आणि याच परिसरातलं एक वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सरपंच राम पाटील, तोंडरे, त्या गावचे सरपंच आदरणीय राम पाटील यांच्या प्रेमामुळं आज मला इथं सेवेचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.25 तासामध्ये, तसं मी 10ला फेटा बांधून तयार आहे बरं का, हे लक्षात ठेवा. 1.25 तास म्हटल्यानंतर तुम्ही 1.25 तासाचा हिशोब कराल, पण मी 10ला फेटा बांधून तयार आहे. मी इथे 8:30ला पोचलेलो आहे. अगदी मर्यादित वेळेत 11:15 वाजलेले आहेत आणि 12 वाजेपर्यंत आपण अभंगाचं चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने उत्साहाने आलेले सर्व वैष्णव, उभे राहिलेले सर्व टाळकरी, गायक, कीर्तनकार, परिसरातून हजर असलेले सर्व महाराज मंडळी, या सर्व गुणीजनांच्या, संत मंडळींच्या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो. अत्यंत गोड असे दर्जेदार मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या आणि माता भगिनी या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो आणि आपल्या मर्यादित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. इथे लाऊडस्पीकरची व्यवस्था अत्यंत दर्जेदार आहे, उत्तम आहे, चांगली आहे. त्याचे ऑपरेटर मालक आपल्यालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. हे कीर्तन टेप करण्यासाठी ते पुढं लावलेलं आहे, ते त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं तेवढं टेप करा, चुकीचं असेल ते काढून टाका. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि महाराज, उसाटण्याला बऱ्याच वेळेला आलो, पण बुरदुळला पहिल्यांदा आलो, आणि म्हणून इथे आलेल्या सर्व श्रोत्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, छोटी विनंती आहे. ज्यांचे, करू का विनंती? हां, ज्यांचे गुडघे चांगले आहेत, अजून गुडघ्याचा आजार नाही, असे ज्यांचे गुडघे व्यवस्थित आहेत, अशा सर्व पुरुष बांधवांना माझी प्रेमाची विनंती आहे. जे खुर्च्यावर बसलेले आहेत पण गुडघे चांगले आहेत आणि राहिलेला 1.25 तास ते व्यवस्थित मांडी घालून बसू शकतात, अशा सर्व पुरुषांना माझी विनंती आहे, आपण आहे त्या जागेवरून 1 मिनिटात इकडे या, माझ्या समोर, माझ्या इथं असे येऊन बसा. ज्यांचे गुडघे चांगले आहेत, बाकीच्यांना अजिबात माझी जबरदस्ती नाही बरं का, कारण 1.25 तास बसायचं आहे माझ्या समोर, असं इथं यायचं. गुडघे चांगले असणाऱ्यांनीच यायचं. या 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 सर, या या. झाले, 3 जणांचे गुडघे चांगले आहेत फक्त, ठीक आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही. वा, असू द्या असू द्या. हे उजव्या हाताला जी तरुणी मुलं उभे आहेत का इकडं माझ्या उजव्या हाताला, हे बाळानो, उजव्या हाताची तरुणी मुलं, इकडं ऐकत नाहीत का ते? तुम्ही सगळे, तुमचे गुडघे चांगले असतील की रे, या ना पुढं, या ना. हे उजव्या हाताची तरुण मुलं, दादा ते घ्या ना सगळे पुढं, आणा की इकडं माझ्याकडे, इकडे या.
इथे, अरे इथे या, इथे या ना, अरे या ना, मी 500 किलोमीटरहून आलोय राजानो, असं काय करता, या ना या, उठा की, ते दोघं बसलेले, उठा की राव, इथे या माझ्या जवळ या, थेट माझ्या जवळ या, माझं भाग्य आहे गड्या, तुम्ही पुढे येत आहे, तरुणी पोरं या, इथे माझ्या जवळ या काय हा घरचीच पाहिजे, इथं या समोर, वर बस, बसा, काय काळजी करू नका, या सगळे, वा आजच्या कीर्तनाचं भाग्य आहे बघा, या बसा, ये बाळा, ये इथे बस, छान, वा, विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या माझ्या विनंतीला, बसा, काय नाही, मोकळे म्हणा ना, बसा, काय वर्गणी मागत नाही, काय नाही, मी माझ्या विनंतीला मान देऊन आपण पुढे आलात, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. खरं सांगा बाळांनो, आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? मी किती प्रेमानं पुढं बोलावलं? लक्ष द्या, मी तुम्हाला पुढं का बोलावलं त्याची 2-3 उत्तरं सांगतो. पहिलं उत्तर आहे का, मी तुम्हाला पुढं का बोलावल्याचं पहिलं उत्तर आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. ही जागा सोडली तर आता पुढं येऊन बसण्यासारखं काही राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, मी अजून एक उत्तर देतो, मी तुम्हाला पुढं का बोलावलं त्याचं दुसरं उत्तर आहे का, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. किती उत्तरं झाली? 2. आता तिसरं उत्तर देतो, पण ते तिसरं उत्तर कळलं का नाही जरा अवघड वाटतंय मला. इथं कोणी शेतकरी आहे का? शेतकरी कळतंय का तुम्हाला? शेती, हा, शेतकरी पेरणी, आता पेरणी कुठली करता ना असं, मग शेतकरी पेरणी करताना पंचांग पाहून, मुहूर्त पाहून पेरणी करतो, बरोबर ना? काय बरोबर म्हणताय राव? अहो, पेरणी करताना कुठं पंचांग बघून, मुहूर्त बघून पेरते तोय? लक्ष द्या नीट. शेतकरी पेरणी करताना मुहूर्त पाहून पेरणी करतो का वापसा पाहून पेरणी करतो? काय पाहून? वापसा पाहून पेरणी करतो. थोडं लक्ष द्या. शहाणा शेतकरी, महाराज, शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. नाही तुमच्या लक्षात आलं? शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. कळलं का नाही अजून? अहो, हे मुलं म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. मला खात्री आहे आता इथं पेरलेलं वाया जाणार नाही, याची खात्री. आणि म्हणून मी आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो, सर्वाला विनंती करतो, कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा, मी इमानदारीने 12ला बरोबर सोडतो. विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी. आणखीन एक छोटी विनंती करतो, चालेल का? एक छोटी विनंती करतो, लक्ष द्या. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे असेल तर त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांना सांगा सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर आपण बोलू. तुमचं काय त्यांच्याशी जे काम असेल ते 12च्या नंतर करा. तोपर्यंत कोणाचा मोबाईल वाजला नाही पाहिजे याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजारी ऐकून बंद करून घ्या. कीर्तन संपेपर्यंत ऐका, मी जीव तोडून तुमच्याशी बोलतोय. रात्रभर प्रवास केलाय, फक्त 2 तासाच्या कीर्तनासाठी मी 500 किलोमीटर आलोय आणि 500 किलोमीटर जायचंय 2 तासाच्या कीर्तनासाठी. माझी विनंती आहे, मी जीव तोडून तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही मात्र फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका.
मोबाईल चिवडत बसू नका. हे वागणं बरं नव्हतं. याकरता मोठ्या आनंदानं, तासच राहिलाय फक्त आता, मोठ्या आनंदानं प्रसन्न राहून भजन करायची वेळ आली की हाताने टाळी वाजवायची, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. मोबाईलकडे अजिबात लक्ष जाऊ द्यायचं नाही. 12 वाजेपर्यंत तुम्ही साथ द्या, मी बरोबर 12ला थांबतो. विठ्ठल वैकुंठवासी आदरणीय या गावचे पाटील अर्जुनजी सिद्धू पाटील यांचे हे प्रथम पुण्यस्मरण आहे. ज्याने अत्यंत पारदर्शीपणे, ज्याने अत्यंत प्रामाणिकपणे गाव सांभाळलं, अशा एका स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक, सरळ अशा या व्यक्तिमत्वाचं हे पुण्यस्मरण आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांचा संपूर्ण नातेवाईक परिवार आणि त्यांचा खूप मोठा असा पाटील परिवार इथं उपलब्ध आहे. सर्वांच्या प्रति मी सद्भावना व्यक्त करतो. या निमित्ताने सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून नामचिंतनाच्या द्वारा, भक्तीच्या द्वारा, भगवत कृपेने आपल्या जीवनामध्ये घडलेली क्रांती प्रगट करतात. लक्ष द्या, क्रांती कशाला म्हणतात ऐका. क्रांती त्याला म्हणतात जे कोणालाच शक्य नसतं ते करावं आणि केलेलं संपूर्ण जगाच्या कल्याणाचं असावं, याला क्रांती म्हणतात. लक्ष द्या, अमेरिकेमध्ये काही वर्षापूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटर नावाची गगनचुंबी इमारत एका व्यक्तीनं जमीन दोस्त केली. एका अर्थाने ती घटना म्हणजे काय आहे, त्याला काय म्हणता येईल आपल्याला? ती घटना म्हणजे क्रांती नाही. ओसामा क्रांती नाही. नीट आहे का? का बरं? तुम्ही क्रांतीचा निकष एकच लावला. कोणता? कोणालाच शक्य नव्हतं ते लादेन केलं, एवढाच निकष लावला. पण क्रांतीचे निकष मी 2 सांगितले. कोणते कोणते? कोणालाच शक्य नसतं ते करावं आणि केलेलं संपूर्ण जगाच्या कल्याणाचं असावं. म्हणून लक्ष द्या, नीट ऐका, लक्ष द्या. ती क्रांती नव्हे, ऐका, सामान्य मनुष्याच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या अशांतीची, जगातल्या अस्थिरतेची, जगाच्या अराजकतेची, जगाच्या दहशतीची सुरुवात असते. आणि महात्म्याच्या जीवनातली क्रांती, साधूच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या शांतीची सुरुवात असते. साधू क्रांती करतात. लक्ष द्या, क्रांती कशाला म्हणायचं? कोणाला शक्य नसतं ते करावं आणि केलेलं सगळ्याच्या उपयोगाचं असावं, याला क्रांती म्हणतात. दादानो ऐका, तसं जर पाहिलं तर या जगात शक्य नाही असं काय आहे? काय आहे? प्रत्येक गोष्ट माणसाच्या जीवनात शक्य आहे. मानवी जीवन मिळाल्यानंतर, हे शरीर मिळाल्यानंतर मनुष्यानं जर ठरवलं तर मनुष्य देव सुद्धा बनू शकतो. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. किंवा तू ज्ञानोबरायची भाषा सांगतो, तैशे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे. विको नको बाळा, पहिल्यासारखं राहू दे. किंबहुना येर झारे चिरापडे. लक्ष द्या, माणसाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जर माणसानं ठरवलं तर मनुष्य देव देव बनू शकतो. पण कधी ठरवलं तर. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणायचे, जुन्या लोकांनी त्यांना पाहिलं असेल, ते असं म्हणायचे, महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं
तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची त्याच्यात ताकद आहे. पण हे वाक्य म्हटल्यानंतर पुढचं पण वाक्य ते लगेच म्हणायचे कोणतं, पण तो असं प्राण गेला तरी सुद्धा कधी ठरवत नाही. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या. काही लोक आम्हाला म्हणतात महाराज काय अवघड आहे ओ माळ घालायची, काय अवघड आहे ओ माळ घालायची. मी जर ठरवलं ना तर मी आता कीर्तन झाल्या झाल्या हे माळ घालतो म्हणा लागले. ठरव बघा तुम्ही घालू नका प्रश्न नाही, पण ठरवल्यावर अवघड आहे का सांगा. जर ठरवलं तर कठीण आहे का माळ घालायची साहेब? काय अवघड आहे, काय अवघड आहे. ऐका काही काही लोक म्हणतात महाराज मी जर ठरवलं ना तर मी एकटा सप्ताह करू शकतो. बरोबर आहे ना, एकटा सप्ताह करू शकतो. मी म्हटलं मग तुम्ही कधी ठरवणार? आम्ही वैकुंठाला गेल्यावर ठरवता का काय? एक लक्षात ठेवा, तुमच्यात सामर्थ्य आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात शक्ती आहे. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. जगात अशक्य गोष्ट कोणतीच नाही, फक्त माणसाने ठरवलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. लक्ष द्या दादानो, प्रत्येक क्षेत्रात माणूस यशस्वी होण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. पण असं एक क्षेत्र आहे बघा, तिथं मात्र माणसाचं काहीही चालत नाही. ते कोणतं क्षेत्र आहे? तुकोबाराय सांगतात, मग तेथे न चले काही, मग चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा. मग तेथे नचले काही. लक्ष द्या, तुकोबाराय सांगतात तिथं माणसाचं काहीच चालत नाही. कुठं? तुका म्हणे तई यम आज्ञा. यमाचा निरोप आल्यानंतर तिथं माणसाचं काहीही चालत नाही. लक्ष द्या, लक्ष द्या. ए बसू देत जाता, आले तिथं बसू देत जा, विक्षेप करू नका. आता लक्ष द्या, यमाचा निरोप आला ना मग तिथं माणसाचं काहीच चालत नाही. बाकी प्रत्येक ठिकाणी मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. पण यमाचा निरोप आला की तिथं मात्र आपलं काही चालत नाही. सोपं करू का? यमाने मोबाईल केला, यमाने मोबाईल केला की ज्याला केलाय त्यालाच उचलावा लागतो. असं नाही होत. यमाने फोन केल्यानंतर साहेब जरा मीटिंगमध्ये बसलेत, पीएनं उचलाय, नाही चालत. यमानं फोन केला की अजून सांगतो, तुम्ही कुठंही असा, तुम्ही कुठंही असा, कितीही निर्जन स्थानी असा, निर्मनुष्य स्थानी असा, पण यमाकड टावरच असा आहे म्हणतात त्याच्याकडं. तुम्ही कुठंही असा तिथं रेंज आहेच त्याच्या फोनला, त्याच्या फोनला. ए दादा साधं सोपं करतो. आकाशात विमानात ठराविक उंचीवर गेल्यानंतर तिथं रेंज असते का? बोला की रे, आता हे तुम्हाला कळण्यासारखं आहे की. तुम्ही नाराज होऊ नका माझ्यावर, मी 12ला संपवतो ना. विमानात ठराविक उंचीवर गेल्यावर तिथं रेंज आहे का? नाही रेंज. मग माणसं मरतात का नाही?
विमानात मरतात की. याचा अर्थच असा आहे, यमाचं टावर स्वतंत्र आहे. कुठंही तुम्ही असं त्याच्या फोनला रेंज आहेच. अजून सांगतो, महत्वाचं सांगतो, यम तुम्हाला जेव्हा फोन करत असतो तेव्हा त्याला प्रोसिजर करावं लागत नाही. आपल्याला जर एखाद्याला फोन करायचा असला तर काय काय करावं लागतं? काय करावं लागतं आपल्याला? फोन हां, अहो तो खिशातून अगोदर काढावा लागतो, बरोबर. नंतर त्याचं लॉक उघडावं लागतं, बरोबर. नंतर पुढे ज्याला फोन करायचं आहे त्या अनुक्रमणिकेमध्ये आहे ना, त्याच्यात जावं लागतं. सगळी प्रक्रिया करावी लागते. यमाचा कार्यक्रम तसा नाही. यमाला वाटलं ना बुरदुळेला फोन करायचा, लागला फोन, असं थेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्याचं महाराज. अजून एक सांगतो, काही लोक म्हणत असतील आमचा नंबर त्याच्याकडे कस काय, आमचा नंबर त्याच्याकडे कस काय. उत्तर देतो, माझा असा अंदाज आहे, हे जे कंपनीवाले आहेत ना मोबाईलचे, काय कंपनी, हे कंपनीवाले आयडिया, एअरटेल, जिओ, हे कंपनीवाले आहेत ना, बहुतेक माझा अंदाज आहे ते आपल्याला नंबर देण्याच्या अगोदर यमाला देत असले पाहिजेत, नंतर आपल्याकडे देत असले पाहिजे. अजून ऐका, अजून शेवटचं बोलतो. यमाचा फोन आल्यानंतर तुम्ही अगोदर ज्या कॉलवर आहात, बरोबर आहे का, तो कॉल आहे तिथं आहे तसा कट होतो आणि यमाचा कॉल रिसीव केला जातो, बरोबर. एरवी आम्ही फोन करू द्या एखाद्याला, आम्ही त्यांना आमच्या कॉलला ते टाकूनच ठेवलेलं असतं, साहेब व्यस्त आहेत, थोड्या वेळाने फोन करा, प्रतीक्षेत राहा. काही काही लोकांना तर माहिती आहे, आळंदीचा आता सोहळा आलेला आहे, बुवा एखादी पंगत मागितल्याशिवाय राहत नाही, ते टाकूनच ठेवलेलं असतं. पण ऐका, यमाचा फोन आल्यानंतर असं करता येत, तुम्ही अगोदर ज्या कॉलवर आहात तो कॉल कट होतो आणि त्याचा उचलला जातो. सांगू का सोपं सांगतो. गृहीत धरा तुम्ही मांडी घालून बसलेला आहात, तुमच्या पुढे ताट पंचपक्वान्नाचं वाढलेलं आहे, तुम्ही भाकरीचा घास मोडलेला आहे, भाजीमध्ये बुडवलेला आहे, घास तोंडात घातलेला आहे, घास चावलेला आहे. आता काय राहिलं रे? आता काय राहिलं? गिळायचं राहिलंय फक्त. आणि तेवढ्यात जर यमाचा कॉल आला तर त्याला असं म्हणता येत नाही, थांब एवढा घास गिळतो नंतर तुझ्याशी. तो कॉल आहे ते कट होतो आणि त्याचा उचलला जातो. ग्रास गिळी सत्ता हाती नाही, क्षणभंगुर हे जाय न कळता. लक्ष द्या मायबाप. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचा काय करताय? प्रयत्न करताय. पण यमाचा निरोप आल्यानंतर तिथं आपलं काहीच चालत नाही. आपलं म्हणजे कोणाचं? तुमचं माझं नव्हे, कोणाकोणाचं चालत नाही. तुकोबारायाने मोठ्या मोठ्या माणसाची नावं घेतली. सत्ता, संपदा. लक्ष द्या, सत्ता पाहून जर यम परत गेला असता, माझ्याकडे बघा ना, हो माझ्याकडे बघा की, सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर मला वाटतं या देशाचा एकही पंतप्रधान, बोला की, बोला ना, मेलाच नसता. मग पंतप्रधान मेले का नाही मेले? मेले. मरणाची इच्छा होती म्हणून मेले का इच्छा नसताना मेले? इच्छा नसताना मेले. पंतप्रधान पदावर असताना मेले, बरोबर. सुरक्षेचं कड, सुरक्षेचं कवच असताना मेले. अजून एक सांगू का? सुरक्षा रक्षकाने मारले. नाही का डोक्यात शिरत? मी का सांगा लागलो? म्हणजे यमाचा निरोप, अर्थात यम, यम मृत्यू, यम सत्तेला घाबरत नाही. चला पुढे. संपदा, पैसे, नोटा. जर पैसे पाहून, नोटा पाहून यम परत गेला असता तर मला वाटतं धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच नसता. मेहरबानी आहे, मेहरबानी आहे. आणखीन यम भ्रष्टाचार करत नाही.
महाराज यमाने जर भ्रष्टाचार केला असता तर श्रीमंत माणसं मेलीच नसती राव, बरोबर आहे की नाही? गोरगरीबच मेले असते. खरं म्हणजे बिचाऱ्या यमाच्या दरबारात न्याय आहे, बरोबर आहे? तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यावर यमाचा काय आहे? उपकार आहे, बरोबर आहे की नाही? उपकार आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून यमाचा भव्य नागरी सत्कार करायला पाहिजे. घ्यायची का सत्काराला तारीख? चांगलं लक्ष कीर्तनाकडे द्या. शांतपणे विचार करा, शांतपणे. पैसे पाहून यम परत जातो का? नाही जात. पैसे घेऊन बटन दाबतो का तो? पैसे घेऊन बटन दाबतो का यम? बोला, पैसे घेऊन बटन दाबतो का? तुम्हाला माहिती आहे का पैसे घेऊन बटन दाबायचं? जाऊ दे, नाही माहिती. आता आले की जवळ. आता चला, मी का सांगा लागलो? सत्ता पाहून यम घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही. आणि तिसरी गोष्ट विद्वत्ता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता, ती तरी पाहून कुठं यम घाबरतोय? हजारो माणसाच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीने केल्या, असा आपल्या भारत देशातला क्रमांक 1चा हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके. बारकी पोर आहे ते, माहिती आहे ना तुम्हाला? नीतू मांडके कशानं मेले? हृदयाच्याच अटॅकनं. त्यांना कळलं, गाडी दवाखान्यात त्यांनी नेली. सलाईनमध्ये इंजेक्शन कोणते भरायचे ते स्वतः सांगत होते डॉक्टरांना. आणि पुढे ऐका काय झालं? ते असं सांगत सांगत वैकुंठवासी झाले. आणि काय झालं? मी का आपल्याशी बोला लागलो? विद्वत्ता पाहून यम घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही, सत्ता पाहून यम घाबरत नाही. मग मला सांगा बरं, या तिन्ही पैकी तुमच्याजवळ काय आहे हो? काय आहे? सत्ता. अरे कशाची सत्ता? आज आहे तर उद्या नाही. काय ती सत्ता? चला, धनाचं तरी काय? नोटा, कशाच्या नोटा हो? जैशी तरोवर छाया, काय आहे त्याच? चला, विद्वत्ता, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता तरी काय आपल्याकडे सांगावं? बुद्धिमत्ता. रात्री कोणता अभंग होता? रात्री अभंग कोणता होता? कीर्तनाला अभंग कोणता होता रात्री? अहो, रात्री कीर्तनच नव्हतं. माझा इकडे इथे, अरे या जागा ठेवली आम्ही. विठ्ठल 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 आपला बोलण्याचा मुद्दा इथं चाललेला आहे. यमाचा निरोप आल्यानंतर नाही म्हणून चालत नाही. कोणी असू द्या, मग सत्ताधीश असू द्या, जावंच लागतं. संपत्तीवान असू द्या, जावंच लागतं. विद्वान बुद्धिमान असू द्या, जावंच लागतं. म्हणजे सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं की मृत्यू अर्थात यमाचा निरोप आला की आनंदानं त्याचा काय करावा लागतो? स्वीकार करावा लागतो. सिद्ध हे झालं, मरावच लागतं. उदंडाची धाने जन्मोनिया मेले, होवनिया गेले रावणंग, होवनिया गेले रावणंग. उदंडाची धाने जन्मोनिया गेले, होवनिया गेले रावणंग, होवनिया गेले रावणंग. उदंडाची झाले, पुष्कळ झाले, जन्मोनिया मेले. अर्थात अनेक राजे, अनेक पुष्कळ लोक येत नाही उरो आले. एरते पामर जीव किती. थोडक्यात लक्ष द्या, मृत्यू अटळ आहे, मरण निश्चित आहे. तुम्हाला जर एखाद्या माणसानं विचारलं, दादानो विचारलं, सांगा या जगात खरं काय? खरं काय? तर त्याला एका मिनिटात उत्तर द्या, मरण. अजून मरणात भ्रष्टाचार झालेला नाही. एक माणूस पळतच आला हो, पळतच चालला हो. मी त्याला विचारलं, इतक्या पळत कुठं चाललात? कीर्तनाला चाललात का? तेव्हा म्हणला, छे, कीर्तनाला कुठे इतक्या पळत जातात का? मग कुठे निघालात? त्याने सांगितलं, पोलीस ठाण्यावर. अरे कशी करता? फौजदारी करायचे. बापरे, कोणावर? त्याने सांगितलं, त्या औषधाच्या दुकानदारावर. मी म्हटलं, का?
का म्हणजे 8 दिवसापूर्वी त्याच्या दुकानातून मी 1 लिटर रोगर घेऊन प्यालो. रोगर कळतंय का? समजते ना? रोगर म्हणजे कीटकनाशक आहे ना, त्याला विष म्हणा की विष आहे ना. 8 दिवसापूर्वी 1 लिटर रोगर घेऊन प्यालो म्हणे. हो बाबा, पण मग फौजदारी का करायची त्याच्यावर? काय करायची म्हणजे? मेलो नाही ना म्हटलं. नाही तुमच्या लक्षात आलं? अरे होय, पण मग फौजदारी का करायची? त्याने सांगितलं त्यानं त्याच्यात भेसळ केली. कारण ते रोगर जर ओरिजिनल असतं तर तो म्हटला मी मेलो असतो. ज्या अर्थी मेलो नाही त्यानं त्या अर्थी त्यानं त्या विषात सुद्धा काय केली? कीर्तन नीट ऐका. सध्या विषयात सुद्धा भेसळ आहे, पण मृत्यूत भेसळ नाही. निश्चित आहे बघा, नक्की आहे बघा, 100% आहे. काय? मरण. एक सोपं करतो, जन्म झाला की मरण अटळ आहे, निश्चित आहे, ते स्वीकारावंच लागतं. काय झालं, एका माणसानं फोटो काढला. फोटो लोकांना हाऊस असते, फोटोची हाऊस असते. फोटो काढला आणि मग काय बघा, काही लोक स्वतःचाच फोटो असा घरामध्ये टीव्हीवर असा ठेवतात. काही लोक स्वतःचाच फोटो खिशाला पेनला असा लावतात. काही लोक स्वतःचाच फोटो असा बैठकीत मोठा करून लावतात. पूर्वीच्या काळात असा समज होता, फोटो भिंतीला लागला की ठरवायचं. म्हणा की घाबरू नका ना, म्हणा फोटो भिंतीला लागला की काय ठरवायचं? आता कसं काय व्हायचं? ही व्याख्या आता कशी जमायची? चला, हौस असते काही माणसाला फोटोची. काही माणसं त्याच्यातून नाही समाधान झालं तर कुठंतरी चौकात लावतात. चौकात त्याला काय म्हणतात? ते बॅनर, कटआउट आहे ना, बॅनर, होर्डिंग आहे ना, असं लावतात. त्याच्या खाली लिहिलेलं असतं उगवता सूर्य, लखलखता तारा, युवकांचे आशास्थान, खंबीर नेतृत्व, बुलंद आवाज. खरं सांगू का, गाव खड्ड्यात त्यांनीच घातलेलं असतं. काय आपल्या महाराष्ट्राला कीड लागली देव जाणे. माझी विनंती आहे दादानो, असे फोटो लावून कीर्ती होत नसते. त्याच्याऐवजी एखाद्या गोर गरीब असलेल्या माणसाच्या मुलीचं लग्न करून द्या, तो आयुष्यभर नाव घेईल बघा, आयुष्यभर त्याचे आशीर्वाद मिळतील बघा. असं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. मी कशा करता सांगितलं तर त्यानं त्या स्वतःचा फोटो काढला, फोटो मेकरकडे गेला, बनवायला सांगितलं, फोटो बनवला. कधी मिळेल सांगितलं त्याने? 4 नोव्हेंबरला मिळेल. 4 नोव्हेंबर. फोटो मेकर म्हणजे फोटो बनवणारा माणूस, फ्रेम वगैरे बनवणारा. गेला, घेतला फोटो. कोणाचा? स्वतःचाच. फोटो पाहत होता आणि फोटो पाहताना त्या फोटोच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये त्यानं लिहिलेलं होतं जन्म दिनांक 19/6/1972. आणि बरोबर आहे, ती त्याचीच जन्मतारीख होती. तोच फोटो पाहता पाहता उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यानं बघितलं तर तिथंही त्या फोटो मेकरनं लिहिलेलं होतं मृत्यू दिनांक डॅश. आणि मग मात्र खवळला, हे कशा करता लिहिलं? तो म्हटला साहेब रागवू नका, नंतरच्या पेंटरची 2 अक्षरं कमी केली म्हटलं मी. म्हटले म्हणजे काय असतं? म्हटला फोटो डाव्या कोपऱ्यात जन्म दिनांक लिहिला की एक ना एक दिवस उजव्या कोपऱ्यात मृत्यू दिनांक लिहावाच लागतो. वाढदिवस साजरा केला की वर्ष श्राद्ध लागतं. माझ्या आत्तापर्यंतच्या व्याख्यानाचा अर्थ इतकाच आहे की हे शरीर सोडावं लागतं. मरण अटळ आहे, निश्चित मरावं लागतं, नक्की हे शरीर सोडावं लागतं. असं जर असेल तर संतांच्या जीवनातली क्रांती काय? ऐका, मरावंच लागतं हा या जगाचा नियम आहे. परंतु भक्तीच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा त्यांनी आपल्या जीवनात क्रांती केली. भगवंताची त्यांच्यावर कृपा झाली आणि त्या कृपेचा परिणाम त्यांच्या जीवनात जगत विलक्षण क्रांती घडली. संपूर्ण जगाला मरावंच लागतं हा नियम आहे. पण भगवंताच्या कृपेनं संत सांगतात आम्हाला मात्र मरावं लागत नाही. ही क्रांती तुकोबार आहे,
सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. न लगे मरावे, न लगे मरावे, लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवाच्या कृपेनं आपल्या जीवनातली क्रांती प्रगट करतात. लक्ष द्या, काय सांगितली क्रांती? न लगे मरावे, आम्हाला मरावं लागत नाही. आत्तापर्यंतच्या कीर्तनात आपण काय ऐकलं दादानो? मरावंच लागतं, मरावंच लागतं हे ऐकलं. आणि आता काय ऐकायचंय? न लगे मरावे, मरावे लागत नाही. मग ते खरं का हे खरं? दोन्ही खरं. दोन्ही खरं कसं? आत्तापर्यंतचं आपल्यासाठी कीर्तन होतं, आपल्याला सगळ्याला मरावंच लागतं, पण साधूला महात्म्याला त्यांना न लगे मरावे, त्यांना मरावं लागत नाही. कसं? बस याची उत्तरं देतो, आजची सेवा समाप्त करतो. उत्तर देतो. उत्तर ऐका. उत्तर असं आहे, न लगे मरावे असं तुकोबाराय का म्हणतात? आत्तापर्यंतच्या कीर्तनात तर आपण ऐकले, देव असो कोणीही असो की त्यांना हे जग काय करावं लागतं? सोडावंच लागतं. त्यांना हे शरीर सोडावंच लागतं. उगवलेला सूर्य मावळतच असतो, हे सिद्ध आहे. आणि मग आता कसं काय ऐकायचं मरावं लागत नाही म्हणून? तर त्याची उत्तर सांगतो. उत्तर ऐका. त्याचं पहिलं उत्तर हे आहे, तुकोबारायाचं न लगे मरावे हे म्हणणं कसं बरोबर आहे याची मी उत्तर देतो. तर उत्तर ऐका. त्याकरता अगोदर मरण कशाला म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. सांगतो मरण कशाला म्हणतात. दादानो, मी मरणाची व्याख्या सांगतो, सोपी, तुम्हाला पटेल, लगेच कळेल मरण कशाला म्हणायचं. या शरीराला जीवाने सोडून देणं याला मरण म्हणतात. पटलं ना? या शरीराला जीवानं सोडून देणं त्याचं नाव काय? मरण. श्रीमंतासाठी हीच व्याख्या, बरोबर? गरिबासाठी हीच व्याख्या, जास्त शाळा शिकलेल्यासाठी हीच व्याख्या, आणि अडाणी माणसासाठी कोणीही असू द्या, या शरीराला जीवाने सोडून देणं त्याचं नाव मरण. तर आता नीट लक्ष द्या. तर आता ऐका. मग तुकोबाराय न लगे मरावे, आम्हाला मरावं लागत नाही असं म्हणतात. मग ते कसं शक्य आहे? तर त्याचं पहिलं उत्तर सांगतो. तुकोबारायाने हे शरीर सोडलं नाही. सोडलं का? नाही सोडलं. प्रयाण काळी देवे, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. तुकोबाराय हेच शरीर घेऊन वैकुंठाला जातात. म्हणजे महाराजांनी हे शरीर सोडलं नाही. म्हणून तुकोबारायाचं न लगे मरावे हे म्हणणं बरोबर आहे. पटलं? आता दुसरं उत्तर देतो. शरीराला जीवानं सोडणं म्हणजे मरण, बरोबर? ही जर मरणाची व्याख्या झाली
तर जन्माची व्याख्या काय होईल? जन्माची व्याख्या ही होईल शरीराला जीवानं धरणं, पकडणं, त्याचं नाव काय झाला? जन्म. तुकोबाराय सांगतात आम्हाला मरावं लागत नाही, त्याचं कारण आहे महाराज सांगतात आमचा जन्मच झालेला नसल्यामुळं मरण्याचा प्रश्नच येत नाही. बीज भाजूनी केली आम्हा जन्म मरण नाही, नाही जावे आम्हा मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. महाराज सांगतात आमचा जन्मच नाही त्यामुळं मरण्याचा प्रश्नच येत नाही. एक सोपं विचारतो, तुमच्याकडे कल्याण म्हणू का रायगड म्हणू का काय काय म्हणू? रायगड, कल्याण. तुमच्या कल्याणकडे जन्म म्हणजे आता आमच्याकडचं तर वेगळं आहे बघा, आमच्याकडे जन्मलेली माणसं मरतात आमच्या बार्शीकडे. आपल्या कल्याणला कसं आहे? कल्याणला कसं आहे? तसंच आहे ना. काय सांगता येतं आता मुंबई म्हणल्यानंतर सुधारणा जास्त झालेली असते, तशी काय नाही ना सुधारणा अजून. म्हणजे मरण्यासाठी अगोदर त्याचा काय झाला पाहिजे? जन्म झाला पाहिजे का नाही? जन्म झाला, ज्याचा जन्म त्यालाच, म्हणजे मरण्याची चर्चा कधी? जन्म झाला असेल तर. तुकोबाराय सांगतात अरे आमचा जन्मच झालेला नसल्यामुळं मरण्याचा प्रश्नच येत नाही, न लगे मरावे. किती उत्तर दिली मी? 2. आता तिसरं उत्तर आहे का? तिसरं उत्तर असं आहे, मरणाची व्याख्या काय केली आपण? मरण म्हणजे शरीराला जीवानं सोडणं, हे ध्यानात ठेवायचं. तुकोबाराय सांगतात आम्हाला मरावं लागत नाही. का मरावं लागत नाही? तिसरं उत्तर देतोय. तिसरं उत्तर असं आहे, ऐका. एका व्यक्तीला मी म्हटलं बुरदुळला आपलं कीर्तन आहे, येतो का कीर्तनाला? बुरदुळला कीर्तनाला चाल. तो म्हटला नाही जमायचं. म्हटलं का जमायचं नाही? त्याने सांगितलं की मी नांगर, कळते का इकडं नांगर? रामपाटील कळते ना नांगर? त्यानं सांगितलं मी नांगर धरलेला आहे. नांगर बैलाचा बरं का, बैलाचा नांगर, बैलाचा कळतो का? बैलाचा नांगर धरलेला आहे म्हटला. आणि नांगर धरलेला असल्यामुळं मला नांगर सोडल्याशिवाय येता येत नाही. तुम्ही जागेत बघा, लक्ष द्या जरा चांगलं. नांगर सोडल्याशिवाय मी येऊ शकत नाही हे कोण म्हणतो? ज्यानं नांगर धरलाय बघा कसे. आणि ह्याच्यासाठी ही अशी तरणी पोराजवळ बोलवली पाहिजे. किती करेक्ट उत्तर दिलं त्याने. नांगर सोडल्याशिवाय येता येत नाही ही भाषा कोण वापरतो? ज्यानं नांगर धरलाय त्यानं. बरोबर आहे ना? एखाद्यानं नांगर धरलेलाच जर नसेल तर काय सोडायचा प्रश्न येतो? तुम्ही जागेत राहीत की. नांगर सोडण्याची भाषा कधी? धरलेला असेल तर. जागे नाही का तुम्ही? तिसरं उत्तर कळलं नाही का तुम्हाला? तुकोबाराय सांगतात आम्हाला हे शरीर सोडावं लागत नाही. का सोडावं लागत नाही? अरे धरलंच नाही. सोडण्याचा कुठं प्रश्न येतोय? तुम्हाला कळलं का नाही राव? हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं की शरीर. हे बघा दादा, मरणाची व्याख्या काय केली आपण? शरीराला जीवानं सोडणं म्हणजे मरण. पण मग तुकोबाराय सांगतात आम्हाला हे सोडावंच लागत नाही. का? अरे धरलंच नाही ना. नांगर धरलेलाच नसल्यावर सोडायचा काय प्रश्न येतो? सोडायची चर्चा कोणाची? ज्याने धरलाय. महाराज सांगतात अरे या नांगराला म्हणजे या शरीराला आम्ही काही केलं नाही, धरलंच नाही. प्रमाण देतो माझी या देहाची मज नाही चाड, भक्ताईशी जाना जे देही उदास, उदासीनाचा देह ब्रह्मरूप. पुष्कळ प्रमाण आहे तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी उकिता जैसा बिडारी बैसला आहे. थोडक्यात धरलेलंच नसल्यामुळं सोडायचा प्रश्न येत नाही. न लगे मरावे. किती उत्तरं दिली? 3 उत्तरं. 4थं उत्तर देतो तुकोबाराय न लगे मरावे असं का म्हणतात? मरण म्हणजे काय? शरीराला जीवानं सोडणं, हेच मरण. तुकोबाराय सांगतात आम्हाला हे शरीर सोडावं लागत नाही. का सोडावं लागत नाही? त्याचं कारण आहे सामान्य माणसाला हे शरीर सोडताना ज्या वेदना होतात त्या वेदना महात्म्याला कधीच होत नाहीत, कधीच होत नाहीत. म्हणून न लगे मरावे. कसं? एकदम सोपं पटवतो. तुमची शेती नांगरण्यासाठी
तुमची शेती आहे ना, शेती अजून आहे, तुमची शेती नांगरण्यासाठी तुम्ही जर शेजाऱ्याचा नांगर उसणं आणला, उसणं कळतं का शब्द, शेजाऱ्याचा नांगर जर तुम्ही उसणं आणला तर शेती नांगरायची झाल्यानंतर तो उसणं आणलेला नांगर ठेवून घ्यायचा असतो का देऊन टाकायचा असतो? बोला बोला. देऊन टाकायचा असतो. जसा आणला तसा द्यायचा असतो का दांडी मोडून फाळ मोडून द्यायचा असतो? बोला ना. जसा आणला तसा द्यायचा असतो. आता मला एक सांगा, मग शेजाऱ्याचा उसणं आणलेला नांगर परत देत असताना तुम्ही ढसा 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 रडता का? बोला की राव, रडता का? नाही. का रडत नाव? का रडायचं? थोडंच आपल्या बापाचा आहे. हाय कुणाचा? त्याचा. आपण उसणं आणलेला आहे, बरोबर, आणि फुकटात रान नांगरून घेतलंय, बरोबर आहे की नाही? मग रडायचं काय कारण आहे? का रडत नाही? त्याचा आहे, आपला नाही. समजलं नाही का कीर्तन? तसं हे सुद्धा उसणं आणलेलं आहे. पिंड हा पाचाचा आणला उसणा, शेखी लागे ज्याचा त्याशी देणे. दादानो, ज्याला कळलंय ना हे उसणं आणलेलं आहे, दुसऱ्याचं आहे, आपलं नाही, त्याला हे देऊन टाकताना वाईट वाटत नाही. किती उत्तर दिले मी? 4 उत्तर दिली. न लगे मरावे. आणि आता 5वं उत्तर देतो, ते अभंगातच आहे. ऐसा ठाव दिला देवे. तुकोबाराय सांगतात, देवानं आम्हाला अशी जागा दिली. ठाव शब्दाचा अर्थ जागा. अशी जागा दिली की तिथं जागा मिळाल्यामुळं आता आम्हाला मरावं लागत नाही. नेमकी ती जागा कुठं? नेमकी ती जागा कुठं? नेमकं त्या जागेचं लोकेशन काय? बघा, एखादी जमीन, एखादा प्लॉट, एखादी जागा जर विकायची असेल आणि चांगल्या भावानं विकावी असं वाटत असेल तर तो मालक त्या जागेचं लोकेशन टाकतो, बरोबर? असं म्हणायचं. आणि मग लोक म्हणतात, जागा घ्या, प्लॉट घ्या, खूप चांगला आहे, पूर्वाभिमुख आहे. पूर्वेकडं त्याचं काय आहे? तोंड आहे. पूर्वेकडं तोंड असलं की वास्तुशास्त्र सहजपणे बसतं. पूर्वेकडं तोंड आहे, जागा चांगली आहे, प्लॉट चांगला आहे, घ्या. समोरच एसटी स्टँड आहे, समोरच एसटी स्टँड आहे, जागा खूप चांगली आहे. पाठीमागच्याच बाजूला रेल्वे स्टेशन आहे, घ्या जागा खूप चांगली आहे. उजव्या हाताला सरकारी दवाखाना आहे, उजव्या हाताला सरकारी दवाखाना, जागा खूप चांगली आहे. डाव्या हाताला कोर्ट आहे, कोर्ट, जागा खूप चांगली आहे, घ्या. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, जागा खूप चांगली आहे, घ्या. कळलं नाही तुम्हाला? शेवटी तो मनुष्य म्हणतो, हायफाय सोसायटीतला फ्लॅट आहे. म्हणजे कळलं का? म्हणजे जिथं भजन कीर्तन कधीच होत नाही त्याला हायफाय म्हणायचं. लक्ष द्या चांगलं. मला आज बी आनंद वाटतोय कल्याणकरांचा, रायगडकरांचा, तुमचा सगळ्यांचा. वारकरी संप्रदायाचे जातिवंत सप्ताह या भागात होतात, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो मनापासून. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच मी आदरणीय राम पाटील यांच्याकडे येऊन गेलो. वारकरी संप्रदायातला एक उत्तम, एक दर्जेदार, उत्तम असा कार्यक्रम त्यांच्या घरी संपन्न झाला. त्यांच्या वडिलांचं, बरोबर, आईचं, मातोश्रीचं पुण्यस्मरण आणि त्यानिमित्ताने येण्याचा सुयोग प्राप्त झाला. वारकरी संप्रदायातले कित्येक तरी सज्जन गृहस्थ तिथं जमा झाले. मी का आपल्याशी बोलायला लागलो? प्लॉटचं काय टाकलं जातं ते लोकेशन. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐसा ठाव दिला देवे. देवानं आम्हाला अशी जागा दिली की तिथं जागा दिल्यामुळं आता आम्हाला मरावं लागत नाही. तर ती जागा नेमकी कुठं? त्या जागेचं नेमकं लोकेशन काय? जर राहिली वेळ तर मी शेवटी सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐसा ठाव दिला देवे. महाराज, देवानं आम्हाला कृपा केली आणि म्हणून मरावं लागत नाही अशा उंचीवर आमचं जीवन पोहोचलं. पण तुकोबारायानं विचारलं, महाराज, त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात साधना काय केली? ही साधना महाराज
सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी टाळी वाजवा. माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी वागविला मनोकंठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठे. मून असा शब्द आहे. खरं त्याचा मूळ शब्द आहे म्हणून, पण म्हणून या शब्दाचं अपभ्रष्ट झालं आणि तिथं शब्द झाला मून. काय आहे, आपल्या याच्यामध्ये लोकांना अवघड शब्द सोपा करायची सवय लागलेली आहे. अवघड शब्द सोपा करायची. आता वास्तविक पाहता ब्राह्मण अवघड शब्द आहे. काही काही लोकांना म्हणायला अवघड जातं, ते आपलं सोपं करतात. ब्राह्मण अवघडा काढून टाकतात, सोपं करतात. प्रत्येक ग्रहाची देवता आहे, प्रत्येक दिवसाची देवता आहे. शनिवारची देवता शनी म्हणून शनिवार, रविवारची देवता आहे आदित्य म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आदित्यवार. पण लोकांनी तो अवघडा काढून टाकला ना आयतवार म्हणतात, संपलं. गुरुवारची देवता आहे बृहस्पती म्हणून त्याचं नाव आहे बृहस्पतिवार, पण लोकांनी अवघडा काढून टाकला आणि बिस्तरवार म्हणतात. हे लोकांना सवय आहे ती अवघड काढायचं आणि सोपं करायचं. तसं इथं म्हणून हा खरा शब्द आहे, पण त्याचं अपभ्रष्ट रूप झालं मून. वागविला मूनकंठी. चला, काय साधना केली? मृत्यूच्या पलीकडे तुमचं जीवन गेलं, अशा उंचीवर जाण्याकरता तुम्ही तुमच्या जीवनात साधना काय केली? तुकोबाराय साधना सांगतात. वागविला मूनकंठी. आम्ही कंठात परमात्म्याला काय केलं? वागवलं. कंठात परमात्म्याला वागवलं याचे दोन अर्थ. पहिला अर्थ, कंठात सतत आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. कंठामध्ये आम्ही परमात्म्याचं रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे न कळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीचे गते वर्णुमे किती तया सुखा. रात्रंदिवस आम्ही भगवंताचं काय केलं? नामस्मरण केलं. याला म्हणायचं वागविला मूनकंठी. आणि दुसरा एक अर्थ सांगतो, कंठ. बरं का, कंठ हा आपल्या संपूर्ण अवयवातला अत्यंत महत्वाचा, नाजूक आणि अमूल्य असा काय आहे? अवयव आहे. कंठ महत्वाचा आहे. आणि तुकोबाराय सांगतात, तो महत्वपूर्ण असलेला कंठ हा अवयव आम्ही देवाला देऊन टाकला. वागविला मूनकंठी. काय 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 नाही लक्षात आलं? सोपं करू का? सोपं कर. आता समजा बाबा तुमचा गुडघा हिंद केसरी पैलवानानं तुमचा गुडघा अर्धा तास असा दाबून धरला, जगाल का तुम्ही? नाही म्हणते काय गुडघा दाबल्यावर मरतो वे माणूस. काय कमाल आहे, गुडघा म्हणलाय हो मी. आता सांगा मला, आता सांगा तुमचं नरड महाराष्ट्र केसरीनं 20 मिनिटं दाबून धरला, मराल का? उत्तर इतकंच आहे. कंठ हा अवयव सर्वात आपल्या सगळ्या अवयवात महत्वाचा आहे ना.
मग इथं वागविला मुन कंठे याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्ही कंठच देवाला दिला, म्हणजे आमच्या सगळ्या अवयवातला महत्वाचा अवयव देवाला देऊन टाकला. कंठाने आम्ही परमात्म्याचं नामस्मरण करतो. वागविला, वागवणं हे बी अवघड असतं, मिळवणं सोपं असतं, वागवणं अवघड असतं. श्रीमंती मिळवणं सोपं आहे, वागवायची अवघड आहे. ज्ञान मिळवायचं सोपं आहे, वागवायचं अवघड आहे. लग्न करायचं सोपं आहे, जाऊ दे, गळ्यात माळ घालणं सोपं आहे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वागवणं अवघड आहे. वागवणं अवघड आहे. मग वागवणं अवघड आहे म्हणून घालायचीच नाही का? हे घातल्यावरच कळेल ना वागवायचं कसं असतं. कीर्तन झाल्यावर, आता लगेच नाही घालायचं. तर लक्ष द्या. वागविला म्हणकंठे. आणि तुकोबाराय सांगतात, माझ्या उपकारासाठी, घाबरू नका, घाबरू नका, माझ्या उपकारासाठी. तुकोबाराय सांगतात, देवाने आमच्यावर काय केला? उपकार केला. मी नाही जास्त व्याख्यान वाढवत, थोडं थोडं बोलतोय. देवानं आमच्यावर काय केला? उपकार केला. राजानो, देवाचा कोणावर उपकार नाही हो, देवाचा सगळ्यावर उपकार आहे बघा, संपूर्ण जगावर उपकार आहे बघा. एका वाक्यात सांगतो, आत्ता सध्या आपल्या सगळ्यावर देवाचा काय आहे? उपकार आहे. लोक म्हणतील काय उपकार आहे? सांगू का? होय सांगू, सांगतो. देवाचा आपल्या सगळ्यावर काय उपकार आहे सांगतो. आत्ता सध्या आपण जिवंत आहोत, हा देवाचा उपकार आहे. अरे अजून काय पाहिजे? आत्ता सध्या आपण जिवंत आहोत, हा देवाचा उपकार आहे. अजून काय पाहिजे? कोरोनाच्या झपक्यातून वाचलो, देवाचा उपकार आहे. कोरोना सारख्या महामारीत आपला नंबर लागला नाही, देवाचा उपकार आहे. एक खरं सांगा, खरं, पैसेवाली माणसं कोरोनात मेली, पैसेवाली मेली. जास्त ओळखी असलेली मेली ना, मेली. सत्ता असलेली मेली ना. मोठ्या दवाखान्यात नेलेली ती 100% मेली. नीट कीर्तन आहे का? पण त्याही झपाट्यातून आपण मात्र सगळे वाचलो. मग खरंच सांगा बरं आता मला, आपण डॉक्टरमुळं वाचलो का देवामुळं वाचलो? बोला की. हां, देवामुळं वाचलो. म्हणजे आता इमानदारीनं बोला, आत्ता सध्या आपण जे जिवंत आहोत ते डॉक्टरमुळं का देवामुळं? बोला, देवामुळं. आणि आता खरंच सांगा, आपल्याला जिवंत कोणी ठेवलंय? देवानं. आणि आता इमानदारीनं सांगा, आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का? आता जर अडचण झाली की नाही, आता घोटाळा झाला. म्हणजे आपल्या हसण्यानंच हे सिद्ध केलंय, तशी काय आपली लायकी नाही, पण आता वाचलो तर वाचलो. लक्ष द्या राजानो, चांगलं लक्ष द्या. आयुष्याचा एक क्षण महत्वाचा आहे. हे शरीर भगवंतानं दिलं, हे शरीर देवानं दिलं, फुकट दिलं. काय दिलं आपण याच्या मोबदल्यात? त्याला उपकार नाही तर काय? शरीर त्यानं दिलं, देह त्यानं दिला, जीव त्यानं दिला, इंद्रिय त्यानं दिली. सगळी प्रमाणं पाठ आहेत. तुम्हाला जास्त ऐकायला मिळावं म्हणून आम्ही प्रमाणं म्हणत नाही. आमच्या ह्या लोकांचं नुकसान होतंय मला माहिती आहे, पण हे लोकांना ऐकाय भेटलं पाहिजे. आणि म्हणून ऐका दादानो, किती देवाचा उपकार आहे हो, केवढा. अरे एका एका अवयवाची किंमत करा. तुमचा एक डोळा मला द्या, एक डोळा मी 1 लाख देतो. बोला की. अरे 1 लाख नाही, 2 लाख देतो, 25 लाख देतो. नाही ना, नाही ना, 1 कोट. 1 कोट. आता होय म्हण की, तरी बी नाही म्हणतोय राव. आता माझ्याकडे 1 कोटी आहे का रे? सांग बरं. लक्ष द्या. म्हणजे अंदाजे एका डोळ्याची किंमत किती झाली? 1 कोटी. अजून तू होय म्हणलेला यश 1 कोटीला सुद्धा तू तयार झालेला नाही. अंदाजे एका डोळ्याची किंमत किती? 1 कोट. दोन्ही डोळ्याची 1 कोट, म्हणजे 2 कोटी झाली. 2 कानाची 4 कोटी. 2 हाताची 2 कोटी मिसळली त्याच्यात. 2 पायाची 8 कोटी. 2 नागपुड्याची. हां चला, एका दाताचं किती धरायचं? बघा तुम्ही बघा, एका दाताची. बरं यश काय अजून वाढवायची की किंमत? लक्ष द्या. बरं हे काय झालं? हा कच्चा माल झाला, कच्चा माल.
आतमध्ये पक्का माल आहे, किडन्या, झडपा, वाल, छोटा आतड, मोठा आतड. विठ्ठल 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 विठ्ठल. 10 लहान मेंदू, मोठा मेंदू, बरोबर आहे ना? आहेत ना 2 मेंदू. किती करायची किंमत त्याची? मी कापल्याशी बोलायला लागलो दादानो. कोट्यावधी रुपये दिले तरी सुद्धा या शरीरातला एक क्षण सुद्धा मिळू शकत नाही. आणि असं अनमोल किमतीचं शरीर भगवंतानं आपल्याला फुकट फुकट दिलं, फुकट. म्हणून माझं पाटील, राम पाटील, माझं स्पष्ट मत आहे, माणसाला फुकट काहीच मिळलं नाही पाहिजे. फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. म्हणून एक वाक्य सांगतो यश, श्रमापेक्षा अधिक पैसा, का शब्द कळला नाही, कष्टापेक्षा अधिक पैसा आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान कधीच मिळू नये. कष्टापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता आहे. म्हणून बरं का लाडक्या बहिणी, बरं का, हे शरीर मिळालं पण किंमत कुठे आपल्याला याची नाही किंमत कळली. ऐका जरा, लक्ष द्या. फुकट मिळालंय, देवानं दिलंय, उपकार नाही तर काय हो. अजून बोलू का? एकासारखं दुसरं शरीर नाही, एकासारखं दुसरं शरीर नाही. 2 माणसं सारखी आहेत का सांगा? काय काय मॉडेल, काय व्हरायटी आहे. मी म्हणतो देवाच्या घरी जर साच्या एकच असता, साच्या एकच असता आणि सगळी माणसं जर सारखीच असती तर आज कीर्तन कुणी करायचं होतं? मग तुम्हाला पत्रिकेत नंबर छापावे लागले असते कीर्तन करायची. आजचं कीर्तन कोणाचं? 98 22 62 71 92चं कीर्तन. आणि माझा हाच नंबर आहे. या निमित्ताने नंबरची जाहिरात झाली. लक्ष द्या, सगळीच माणसं जर सारखी असते तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं केलं असतं? किती अडचणी आल्या असत्या. लक्ष द्या जरा, परमात्म्याची केवढी दया आहे, केवढा उपकार आहे देवाचा. अजून सांगतो, अरे सगळे माणसं सगळं शरीर सोडा, 2 माणसाचं नाक सुद्धा सारखं नाही. 2 माणसाचं नाक, तुम्ही नका ना बघू एकमेकाची नाक. मी सांगतोय, मी नाही रे, तुमचं दोघांचं नाही. फार तर आपण कीर्तन झाल्यावर नाक पाहण्याचा कार्यक्रम स्वतंत्र ठेवू. 2 माणसाचं नाक सुद्धा सारखं नाही दादा. किती काळजी घेतली हो देवानं. हा देवाचा काय आहे? उपकार आहे. अजून काय उपकार सांगू तुम्हाला? जो अवयव जिथे पाहिजे तिथं देवानं दिला. उपकार नाही तर काय? समजा हे दोन्ही डोळे जर इथं असते, माझ्याकडे बघा, इथं असते तर तुम्ही रस्त्यानं कसे चालले असते? कसे चालले असते हा प्रयोग बी करू नका. नाकापासून उजवा डोळा जेवढ्या किलोमीटरवर आहे तेवढ्याच किलोमीटरवर डावा डोळा आहे. कोणता डोळा कुणीकडे जास्त सरकलाय तुम्ही अजून पट्टी लावून मोजलं का? खरं सांग, का नाही मोजलं? फुकट मिळालंय ना. लक्ष द्या, लक्ष द्या जरा. उपकार नाही तर काय आहे? अजून सांगू का? दोन्ही डोळ्याच्या मध्ये बरोबर देवानं नाक दिलं. मी म्हणतो जर ते तिथंच दिलं नसतं तर चष्मा कुठं टेकवायचा? काय काळजी घेतली देवानं. केवढा उपकार आहे देवाचा. जाऊ द्या, अजून सोपं करतो, अजून साहेब सोपं करतो. हे नाक याच जाग्यावर फक्त उलट दिलं असतं. यश, उलट. उलट म्हणजे या नागपुड्या जे खाली आहेत ना अशा छिद्र, ती जर इथं छिद्र असती वरती अशी, आंघोळीचं पाणी कुठं गेलं असतं? शांतपणे विचार करा या सगळ्या गोष्टीचा. पण झालंय काय? फुकट मिळाल्यामुळं आम्हाला विचार करायला वेळच. मायबाप हे शरीर भगवंतानं दिलं, हा देवाचा काय आहे? उपकार आहे. माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी
आतापर्यंत आपण जिवंत आहोत हा देवाचा काय आहे? उपकार आहे. वारकरी संप्रदायाची जडणघडण ज्या महाराष्ट्रात झाली त्या महाराष्ट्रात जन्म मिळाला हा देवाचा काय आहे? उपकार आहे. आणि अजून सांगतो, वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या घराण्यात आपल्याला जन्म मिळाला हा देवाचा उपकार आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या नंतर जन्म मिळाला. संत वामन बाबाच्या, संत सावळाराम बाबाच्या, संत वासुदेव महाराजांच्या नंतर जन्म मिळाला हा उपकार आहे दादा. म्हणून माझ्या उपकारासाठी वाघविला मुनकंठे परमात्म्यानं आमच्यावर उपकार केलाय. तुकोबाराय म्हणतात देवानं उपकार केला आणि म्हणून आम्हाला ही जागा मिळाली. देवानं आम्हाला जागा दिली. पण कुठं जागा दिली? महाराज याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात देता. घरी दिला ठाव, 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 घरी दिला ठाव. अवघा सकळही वावा, अवघा सकळही वावा, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. गई दिला ठाव अवघा सकळ ही वाव. तुकोबाराय सांगतात देवानं मला घरी जागा दिली. थोडं लक्ष द्या. काही नाही, 7-8 मिनटं, काय 7-8 मिनटात होते, काळजी करू नका. असं ते. अरे तुम्ही पुढं येऊन बसल्यामुळं मला इतका आनंद वाटला. मी या गादीवर खोटं आयुष्यात कधीच बोलत नाही. खोटं बोललो तर तोंडात किडे पडतील. तुम्ही आल्यामुळं खूप समाधान वाटलं. माझी एवढीच विनंती आहे, राजानो कीर्तन असलं की पुढे येऊन बसत जा रे. एवढीच जागा आहे रे पुढं बसण्यासारखी. काय राहिले आता पुढं बसण्यासारखं सांगा? ही पोरं इथं पुढे येऊन बसले. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो मनापासून. मला कळतंय तकलीफ होते, ते टाईट पॅन्ट येते, अडचण येते, पण असू दे, तरी पण तुम्ही आलात. चला तर घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. घरी जागा दिली. तुकोबारायांना देवानं कुठं जागा दिली? घरी. आता घर कोणतं? घर कशाला म्हणायचं? मनुष्य जिथं राहतो ते त्याचं घर. म्हणजे देव जिथं राहतो ते देवाचं घर. लक्ष द्या जरा. देव जिथं राहतो ते देवाचं घर. मग आता पुन्हा प्रश्न आहे, देव कुठे राहतो? पुन्हा प्रश्न आहे, देव कुठं राहत नाही? तर पुन्हा उत्तर आहे, देव सगळीकडे राहतो. हे विश्व हेच त्याचं काय आहे? घर आहे. सगळी प्रमाण पाठ आहेत. विठ्ठल विस्ताराला सर्वा घटे सगळी सगळी विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार. हे विश्व हेच देवाचं काय आहे? घर. मग तुकोबारायांना घरी जागा दिली म्हणजे कुठं? तर त्याचं पहिलं उत्तर आहे, संपूर्ण विश्वात तुकोबारायांना जागा दिली. प्रमाण सांगतो, तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. झालं प्रमाण. ज्ञानोबारायचं सांगू, हे विश्वची. चला आता दुसरं उत्तर, देव जिथं राहतो ते देवाचं घर. मग देव राहतो कुठं? प्रमाण सांगतो, देव वैकुंठात राहतो. देव वैकुंठात राहतो. दोनच प्रमाण देतो. हरी पुंडलिका लागुनी, हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी. बरोबर. दुसरं प्रमाण सांगतो, या सुखा कारणे देव वेडावला मुंबई सोडोने. वैकुंठ सोडोने म्हणजे वैकुंठ हे देवाचं काय आहे? घर. आणि तुकोबारायाला देवानं जागा कुठं दिली? घरी. घरी म्हणजे मग कुठं? वैकुंठात. याचं प्रमाण देतो. तुकोबाराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी. बस संपलं.
म्हणजे घरी दिला ठाव. झालं 2 उत्तरं. आणि तिसरं एक उत्तर देतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी देवाची राहण्याची 8 ठिकाणं सांगितलेत. किती? 8 ठिकाणं. कोणती कोणती? सती, सत्पुरुष, दानशीळ, याज्ञिक, तपस्वी, संन्यासी, भक्त आणि महात्मा. किती झाली? 8 झाली. आता ओव्या देतो. ज्ञानोबाराय सांगतात, सती आणि सत्पुरुष, दानशीळ, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी जे का भक्त हन महात्मे इये माझी निजाची धामे निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी. तर भक्त, महात्मे, सती, सत्पुरुष, दानशीळ, याज्ञिक, तपस्वी, संन्यासी या सगळ्यांच्याच हृदयामध्ये कोण राहतो? देव राहतो. देव राहतो. आता ओवी देतो. तरी जयाचे चोखटे मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी जया निजिलिया ते उपाशी वैराग्य गा. आणि अशा सगळ्याच महापुरुषाच्या अंतःकरणात तुकोबारायला जागा दिली. मग घरी दिला ठाव अवघा सकळही वाव. महाराज सांगतात, आता महाराज तुम्ही देवाच्या घरी राहता, मान्य आहे. तुमचा सगळीकडे वावर, मान्य आहे. पण तुमची देवाची भेट कधी झाली का? काय असतं, मोठ्या माणसाच्या घरी 8-8 दिवस जरी राहिलं तरी त्यांची भेट होईलच असं सांगता येत नाही. का? ते दौऱ्यावर गेलेले असतात. मग भेट होती का? तसं विचारलं तुकोबारायांना. तुम्ही राहता देवाच्या घरी, देवानं तुम्हाला घरात जागा दिली, तुमचा सगळ्या घरात वावर आहे, मान्य आहे हो, पण तुमची देवाची भेट होते का? तुकोबाराय सांगतात, भेट होते का म्हणून काय विचारता हो? आता देव आणि मी 2 वेगळं नाही, देव आणि मी एकच आहे हा अभिप्राय महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे केटाई, 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 तुका म्हणे केटाई. केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वागविला मुनगंठी, वागविला मुनगंठी, वागविला, 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 वागवेला, मुनगंठी, वागवेला.
उपकारासाठी माझ्या उपकारासाठी विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई टाळी वाजवा विठोबार खुमाई बोला पुंडली बोला हरिहर श्री ज्ञानदेव विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई तुका म्हणे एक येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे काय अडचण येऊ दे पुन्हा पुन्हा भजन घेऊ आपण येऊ दे तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही लक्ष इतकं एवढा विक्षेप करू नका लक्ष दे झालं झालं तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही तुकोबाराय सांगतात देवाने आम्ही आता काही वेगळे नाही देवाने आम्ही एकच आहोत तुका म्हणे कैची केव कोटे जीव निराळा ही भगवंताची कृपा आमच्या जीवनावर झालेली आहे आणि म्हणून आईसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल हा विठ्ठला 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 कुंडली गमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठोबार विठ्ठला 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 न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी अभंगाच्या पहिल्या चरणातला एक छोटा मुद्दा एक अर्ध्या मिनिटात सांगतो आणि शेवा समाप्त करतो. महाराज सांगतात आईसा ठाव दिला देवे देवानं आम्हाला अशी जागा दिली की त्यामुळं आता आम्हाला मरावं लागत नाही. मग कोणती जागा नेमकी ती जागा कुठं दिली. ठाव शब्दाचा अर्थ जागा ठाव शब्दाचा अर्थ अवस्था. कोणत्या अवस्थेपर्यंत आमचं जीवन भगवंताच्या कृपेनं पोहोचलं त्याचं उत्तर सांगतो आणि शेवा समाप्त करतो. तुम्हाला त्याचं उत्तर सांगत असताना एक 5-7 चरणाचा तुकोबारायाचा अभंग आहे आणि त्या अभंगाची सुरुवात सांगतो. बाकीचा अभंग तुम्ही घरी जाऊन सगळा निवांत बघा. त्याची सुरुवात सांगतो. आईसा ठाव ठाव म्हणजे जागा स्थिती उंची. कोणत्या स्थितीवर तुकोबाराय सांगतात झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानीचा. संपलंय. तुकोबाराय सांगतात या शरीराविषयी आमचा भाव म्हणजे आमची समज अशी झाली काय हे शरीर म्हणजे प्रेत आहे. प्रेत तुमच्याकडे काय म्हणतात. प्रेत का मड म्हणतात. मड पण म्हणतात. मुडदा पण म्हणतात. चला ठीक आहे. तर संपलं कीर्तन. या शरीराला प्रेत मड कधी म्हणतात. बोला ना कधी म्हणतात. मेल्यावर. बरोबर मेल्यावर. कोण मेल्यावर. अहो आपण मेल्यावर का शेजारी मेल्यावर.
शेजारी अगदी बरोबर आहे, हेच बरोबर आहे, शेजारी मेल्यावरच. अरे आपण मेल्यावर आपण मड म्हणणार कसं? आपण तर मेलेला असतो. म्हणजे या शरीराला आपण मड म्हणतो, पण कधी म्हणतो? मेल्यावर. नीट ऐका राजानो, मेल्यानंतर या शरीराला मड म्हणणं हे काय विशेष आहे हो? ते तर वेड्याला बी कळतंय. क्रांती कोणती आहे? क्रांती ती आहे, जिवंत असतानाच हे शरीर मड आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. हे खरी क्रांती आहे. जिवंतपणीच आपल्याला हे शरीर मड आहे असं कळालं पाहिजे. दादानो लक्ष द्या. संपलंय कीर्तन. मरण्याच्या अगोदरच हे मड आहे, हे शरीर मड आहे बरं का, असं जर कळलं तर पुन्हा मरावं लागेल का? पुन्हा काय मरायचा संबंध आहे? अगोदरच कळलं हे काय आहे, मड आहे म्हणून. ऐका, आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगताना असं म्हणायचे, या शरीराची 3 चिपट्या राख होणार आहे, या शरीराची माती होणार आहे, हे शरीर मातीत जाणार आहे. पण पुढचं वाक्य आहे का? ते असं म्हणायचे, याची माती होणार आहे, हे मातीत जाणार आहे. हे फक्त आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं एवढंच. का नाही का? डोक्यात शिरलं नाही का तुमच्या? हे कधी कळलं पाहिजे? मातीत जायच्या अगोदर. हे मड आहे हे कधी कळलं पाहिजे? मरायच्या अगोदर कळलं पाहिजे. आणि मग दादानो, हे मड आहे हे जर अगोदर कळलं तर माणसं फिरवून लावतील का? नाही कळलं? फिरवून लावतील की काय? नाही फेऱ्यान लावली का? अरे फिरवून लावतील. हे कळतील का? नाही करणार मग. आणि म्हणून आजच्या की चिंतनातून माझा इतका संदेश आहे, कधीतरी आपल्याला हे शरीर सोडायचंय आणि हे आपल्याला जिवंतपणेच कळावं. आणि आपण आपल्या जीवनात हे शरीर भगवंतानं दिलंय तर आपण नामचिंतन करावं, नामस्मरण करावं, साधना करावी, भक्ती करावी आणि आपल्या जीवनात न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, अशा उंचीवर आपलं जीवन पोचलं पाहिजे, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आज या बुरदुळ या गावातील, बरोबर आहे, या गावातील जुन्या पिढीतील ज्यांनी या गावचं पाटील हे पद भूषवलं, अत्यंत प्रामाणिकपणे ज्याने हे काम केलं, असे वैकुंठवासी आदरणीय अर्जुन सिद्धू पाटील यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने या पाटील परिवाराच्या द्वारा त्यांचे सुपुत्र आदरणीय बिंदास अर्जुन पाटील आणि आदरणीय महेश अर्जुन पाटील, संतोष पांडुरंग पाटील, सुखदेव भिवा पाटील, नितीन चिंतामण पाटील, बरोबर, निर्दोष शंकुनाथ पाटील, तकदीर बाळाराम पाटील आणि आशिष सावळाराम पाटील, असा हा सगळा परिवार. या पाटील परिवाराच्या या प्रेमामुळं आपण सर्वजण इथे आलात. आपलं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. उभे राहिलेले सर्व टाळकरी, सर्व परिसरातून आलेले महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, अत्यंत गोड असे मृदंगाचार्य आणि माझ्या समोर येऊन बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, आपल्या सर्वांच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो. आदरणीय तोंडरेचे आमचे सरपंच राम पाटील, रामशेठ यांच्या प्रेमामुळं, त्यांच्या संबंधामुळं मला आज आपल्या सर्वांचं दर्शन झालं. एकच विनंती करतो मी आपल्या सगळ्यांना, एकच विनंती करतो, ही जिंदगी पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही. आणि याकरता मरायचं बघा, नक्की मरायचं, 100% मरायचं. फक्त माझी एवढीच विनंती आहे, एक तर ज्ञानेश्वरी वाचत वाचत मरा, नाहीतर देशाचं रक्षण करत करत तरी मरा. मरायचं तर नक्की जाईल. मग कसं मरायचं? ज्ञानेश्वरी वाचत वाचत तरी मरायचं, नाहीतर देशाचं रक्षण करत करत तरी मरा. आणि मला वाटतं असं जर मरण येत नसेल तर मग मरणाच्या भानगडीत पडूच नका.
ठरलंय बघा आता आपलं. काय ठरलंय? नक्की मरायचं. पण ज्ञानेश्वरी वाचत वाचत मरा. माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे, माझ्यासाठी फक्त 5 मिनटं रोज लवकर उठा. फक्त 5 मिनटं माझ्यासाठी, 5 मिनटं. आणि 5च मिनटं स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या किमान 5 ओव्या रोज वाचा. तुळशीला पाणी घाला. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, हे मी इथं ठामपणे सांगतो. फक्त 5 मिनटं माझ्यासाठी लवकर उठा आणि रोज ज्ञानेश्वरीच्या 5 तरी ओव्या वाचा, एवढी विनंती करतो. नक्की मरायचं, 100% मरायचं. फक्त जाता जाता एक विनंती करतो आणि थांबतो. मला 12 वाजता गाडीत बसणं अत्यंत आवश्यक होतं, पण 12 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. मी नंतरच एक वाक्य सांगणार आहे आणि रामशेठना विनंती आहे, मी लगेच जाणार आहे. हे लक्षात ठेवा, पुढचा प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे. मी इमानदारी करणारा प्राणी आहे. 2 तास 10 मिनिट झाले, म्हणजे 10 मिनटं ओव्हर टाईमसुद्धा झालं म्हणजे लक्षात असावं. अशी मी इमानदारी वगैरे केलेली आहे. नंतर माझा वेळ घ्यायचा नाही. पुन्हा एकदा या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी हृदयपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो आणि एकच वाक्य सांगतो, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांनाच काय करायचं आहे? मरायचं आहे. मरायचं आहे. नाराज होऊ नका, राग माझ्याकडे बघू नका. तयार व्हा. कशाला? मरायला. नक्की मरायचं बघा. मोकळ्या मनानं मरायचं, आनंदानं मरायचं, समाधानानं मरायचं. फक्त शेवटचं वाक्य ऐका, असं मरा, असं मरा. आपण मेल्यानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसांना खोटं बोलायची पाळी येणार नाही. बस एवढी काळजी घेऊन मरा, एवढीच भावना व्यक्त करतो आणि चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरे वेडे बापुळे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मिळवला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखबाया मंगरा. करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम. आरती ज्ञान राजा महाबल तेजा सेव साधु संत मानवेला माता. आरती लोपले ज्ञान जगी तरे गुणे अवतार पांडुरंग नाव ठेवले. उठू नका उडी. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मादिले राम. उठू नका कुणी. आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेव संत मानवेला माता. आरती ज्ञान आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सिद्धांत मूर्ती पाय दाखव्या. आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण धरले तैसे गोपादे आभंग केले. आरती तुकाराम दुःखिता तुळशी ब्रह्मा तुकाले मंडळ रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सिद्धांत मूर्ती पाय दाखव्या. आरती तुकाराम जय देव जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी माता. जय देव. हा प्रपंच आस्था परमार्थ साधी जाळी कमल तैसे हरित राही. भक्ती ज्ञान वैराग्य